तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर आज तुम्ही टायटल आणि थंबनेल बघून ओळखलं असेल की आज आपण आपल्या यूट्यूबची जर्नी सांगणार आहेत आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून। तर बऱ्याच जणांना प्रश्न पडते की 6 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झाले, 6000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत पूर्ण आपले। तर मग बऱ्याच जणांच्या मनात हे प्रश्न असते की तुम्ही यूट्यूब सुरू कसं केलं, म्हणजे आयडिया कुठून आली। तर डिसेंबर महिन्यामध्ये मी माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती, माझा फर्स्ट ब्लॉग टाकला होता। तर त्याच्या अगोदर मी यूट्यूब बघायचो, पण मला यूट्यूबबद्दल कुठलंही नॉलेज नव्हतं। आता बरेच जण म्हणतात मग नॉलेज नव्हतं तर यूट्यूब एवढं सक्सेस झालं कसं। तर कुठलंही नॉलेज आपल्याला सुरुवातीला भेटत नाही, ते आपल्याला शिकावं लागतं। तर मी सुद्धा यूट्यूबवर इतरांचे व्हिडिओ बघायचो। बरेच जण ब्लॉगर होते ज्यांना अक्षरशः बोलतासुद्धा येत नाही आणि त्यांचे सबस्क्रायबर मिलियनमध्ये होते। तर मग मला वाटत होतं की भाई मला तर बोलता येतं कसं, म्हणजे शाळेमध्ये भाषणं वगैरे केले होते। तर मग मी विचार केला की आपल्याला बोलता येतं, आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात, मग आपण सुद्धा यूट्यूबवर ट्राय करायला काय चालेल। तर मग मी डिसेंबरमध्ये यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आणि तिचे 100 सबस्क्रायबर हे मी स्वतः हातानंच केले होते। प्रत्येकाचा मोबाईल घ्यायचो, जे मित्रपरिवार आहे जे जवळचे त्यांचा मोबाईल घेऊन स्वतः चॅनलला सबस्क्राईब करायचो। पण त्याच्यामध्ये पण काही मित्र असे होते ज्यांना देखवत नव्हतं, ते काय करत होते, सबस्क्राईब तर करत होते, त्याच्यानंतर लगेच अनसबस्क्राईब करत होते। आणि पाहुणे आणि नातेवाईक तर तुम्हाला सुद्धा माहिती आहेत, ते तर कोणाचेच नसतात। तर ते आजही भरपूर असे पाहुणे मंडळी जे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाही, भले मॉनिटाईज झाले, पण आपल्याला आता त्यांची गरज सुद्धा नाही। कारण आता स्वतःच्या जीवावर आपलं चॅनल आपण एवढं ग्रो केलं आहे की आता आपल्याला कुठल्याही नातेवाईकाची, कुठल्याही मित्राची गरज नाही। आणि सुरुवातीला सुद्धा कोणी सपोर्टला आलं नव्हतं, त्याच्यामुळे बरेच जण खचून जातात की भाई आपल्या चॅनलला सबस्क्राईब का आवडत नाहीत। तुम्ही कंटेंटवर काम करा, स्वतःचे व्हिडिओ छान टाका, 100% तुम्हाला सबस्क्राईब ऑटोमॅटिक भेटतात, जसं मला सुद्धा भेटले होते। तर ही जर्नी आहे आपली। कोणी सुरुवातीला विचार करू नका की सबस्क्रायबर का आवडत नाही। शॉर्ट्स टाकायला सुरुवातीला शॉर्ट्समुळे सबस्क्रायबर वाढतात। लाईव्ह घेत चला, कन्व्हिन्स करा आणि सबस्क्रायबर कमवा। बाकी तुम्ही हाताने केलेले सबस्क्रायबर कधीही कामी येत नाहीत। तर आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की बरेच जण मला विचारतात की यूट्यूबमध्ये खरंच पैसा कमवता येतो का। तर मी सांगेन, जर तुम्ही यूट्यूबला तुमचं स्वतःचं प्रोफेशन बनवलात आणि जर यूट्यूबमध्ये कंटिन्यू तुम्ही स्वतः हार्डवर्क केलात, स्वतःचं कंटेंटवर फोकस केलात आणि नेहमी कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत राहिलात, लाईव्ह घेत राहिलात, तर या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला कुठल्याही जॉब करायची गरज नाही, कुणाच्या हाताखाली काम करायची गरज नाही। जर तुम्ही यूट्यूबला स्वतःचे मला वाटतं 1-2 वर्ष जर दिलात ना, तर महिन्याला कमीत कमी तुम्ही 70 ते 80 हजार रुपये असं ॲव्हरेज कमवू शकता। त्याच्यामुळे हे यूट्यूब प्लॅटफॉर्म साधं प्लॅटफॉर्म नाही, त्याच्यामध्ये कंटिन्यू जर तुम्ही फोकस करून जर काम केलं तर 100% यूट्यूब हे प्रोफेशन बनू शकतं। मग यूट्यूबमध्ये सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला जॉबची गरज नाही, फक्त व्हिडिओ अपलोड करा आणि घरी बसून पैसे कमवा। त्याच्यामुळे जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना तर मी नक्की सांगतो की भाई तुम्ही यूट्यूबमध्ये जर आलात ना तर नक्की काम करत चला। कसं आहे, बरेच जणांचे मी व्हिडिओ बघतो, आता बऱ्याच जणांना वाईट वाटेल की असं काय म्हणत आहे। तर बऱ्याच महिलांच्या मी जेव्हा लाईव्हमध्ये जातो ना, तर लाईव्हमध्ये काय घेतात तुम्ही, फक्त जेवण केलं का, खाल्लं का, पिलं का, ह्या गोष्टी सोडून टाका। जर तुम्हाला यूट्यूबवर काम करायचं असेल, पैसा कमवायचा असेल तर कंटेंट द्या तुम्ही। तर बऱ्याच महिलांचे लाईव्ह असतात, 4-4, 5-5 तास कंटिन्यू लाईव्ह घेतात। त्या लाईव्हमध्ये 7-8 लोक फक्त जॉईन असतात आणि ते फालतूचा टाइमपास चालू राहतं। इमोजी टाकतात, चिन्हच टाकतात, हार्टचे सिम्बॉल टाकतात आणि बरेच लोक त्याच्यामुळे टाइमपास असल्यामुळे मग मुलं पण काय करतात, महिलांच्या लाईव्हमध्ये जाऊन घाण कमेंट करतात। तर याच्यामुळे मी त्या महिलांना सुद्धा सांगतो, वाईट वाटून घेऊ नका। ज्या महिला हे रिअलमध्ये करतात त्यांच्यासाठी हे बोलतोय मी, की कारण तुम्ही फक्त लाईव्ह घेऊन 4-4, 5-5 तास जर तुम्ही लाईव्ह घेतलात, तुम्ही आयुष्यभर जरी लाईव्ह घेतलात तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही आणि कधीच यूट्यूबमध्ये सक्सेस होणार नाही। त्याच्यामुळे जर खरंच तुम्हाला यूट्यूबमध्ये काम करायचं असेल तर कंटेंटवर काम करा, कंटेंट क्रिएटर बना, तरच तुम्हाला यूट्यूबमध्ये फायदा आहे। तर आता मला तरी 6 महिने झालेत, 6 महिने होत आलेत। 6 महिन्यामध्ये 6000 सबस्क्रायबर, चॅनल मॉनिटाईज आणि फर्स्ट यूट्यूब पेमेंट या येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये येऊन जाईल। तर मी आता इथून मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा बनवणार आहे। तर हा माझा पहिला व्हिडिओ, तो पहिल्या व्हिडिओला सगळ्यांनी नक्की प्रेम द्या। कसं आहे, जोपर्यंत आपली पब्लिक कट्टर होणार नाही, जोपर्यंत सगळेजण सपोर्ट करणार नाहीत, तोपर्यंत आपण सुद्धा पुढे जाणार नाही। तर आपली धन्नोर आपल्या चॅनलचं नाव आहे। आपल्याला सगळ्या नांदेडमध्ये अर्धे लोक ओळखतात, आता काही दिवसांना अजून 6 महिन्यानंतर पूर्ण नांदेडच ओळखल। दीपक रॉक्स, मी माझ्या गाडीच्या डोंगर नाव टाकून घेतलं चॅनलचं। चॅनल मॉनिटाईज झालं म्हणल्यावर आपण एक प्रोफेशनल यूट्यूबर झालो, त्याच्यामुळे नाव टाकायला काय हरकत नाही। अगोदर लाज वाटायची कुठे जायला मी एक यूट्यूबर आहे म्हणायला, पण आता चॅनल मॉनिटाईज झाले आणि सबस्क्रायबरसुद्धा एवढे वाढलेत की आता गर्वाने सांगतो की मी एक यूट्यूबर आहे। म्हणून आपल्या धनोरसुद्धा आपण यूट्यूबर असं नाव टाकले, ते आपल्या घराच्या बाजूला राहतात। आपले सबस्क्रायबर माझ्या प्रत्येक व्हिडिओला बघत राहते, भावकी सगळी गेली उडत। भावकीचं असंही घेणं नाही, कारण आपल्याला एकदम
लहान लेकरांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत आपल्या चॅनलला सपोर्ट असते. त्याच्यामुळं मित्रपरिवार जे जळत राहा, भाऊकी जळत राहा. आपल्याला असे समर्थक भेटले, आपलं चॅनल नक्की सक्सेस होणार एक दिवस. सगळ्यांना सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऐका भाई, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, सगळेजण मला म्हणत होते की तुम्ही कुठे राहतात. तर जे नांदेडमधली पब्लिक आहे त्यांच्यासाठी हे लाईव्ह आहे. तर हे माझ्या घरासमोरचे रो हाऊस आहेत, जे की गेली 2-3 दिवस झाले मी इथून लाईव्ह घेत होतो. तर बघू शकता, इथूनच मी लाईव्ह घेतो. ही बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगमध्ये मी राहतो. अन्नपूर्ण सिटी अपार्टमेंट म्हणून बिल्डिंग आहे. आणि हे माझ्या एकदम बिल्डिंगच्या समोरच रो हाऊस आहेत. तर त्या खिडकीमधून मी तिथल्या डिपो बसल्या खिडकीतून लाईव्ह असतो, त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा व्ह्यू दिसत असतो. तर हे समोरचा व्ह्यू आहे घराच्या. कसा आहे व्ह्यू? हे आपली बिल्डिंग अन्नपूर्ण सीट, आपण इथं राहतो भाई या सिटीमध्ये. आणि हे संपूर्ण आपल्या घरासमोरचा व्ह्यू आहे. तसं तर खूप स्टँडर्ड एरिया आहे, पावडेवाडी म्हणतात त्याला. एकदम छान आणि प्रोफेशनल आहे. चला, जे ब्लॉग बघत असतील त्यांनी नक्की लाईव्हला लाईक करा. आपल्या लाईव्हला म्हणजे रोजची सवय झाली, लाईव्हला लाईक करा, म्हणजे लाईव्ह घेऊन घेऊ. तर जे पहिल्यांदा ब्लॉग बघत असतील त्यांनी नक्की ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून एका गरीब युट्यूबरला सपोर्ट करा. गरीब म्हणण्यापेक्षा कंटेंट क्रिएटरला सपोर्ट करा. गरीब म्हणलं तर लोक म्हणतील भाई सिंपती घेतोय. सिंपती नाही, मी एक कंटेंट क्रिएटर आहे. काम करूनच सबस्क्रायबर कमवणार. सिंपतीच्या जोरावर आपल्याला पुढं जायचंच नाही. तर ठीक आहे, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.